नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली जिल्हास्तरीय सल्लागार समिती अर्थात DLCC बैठकीत जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राची कामगिरी, पतपुरवठा, आर्थिक समावेशन आणि शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, विविध राष्ट्रीयकृत सहकारी व खाजगी बँकांचे वरिष्ठ अधिकारी तसेच शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी शहादा आगाराने विशेष बससेवा सुरू केली असून सोमवार दिनांक 6 जुलैपासून या विशेष बसेस धावणार आहेत. तसेच शहरासह ग्रामीण भागातून 40 किंवा अधिक भाविक एकत्र प्रवासासाठी तयार असल्यास तेथूनच पंढरपूरसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील वारकरी व भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. खानदेशातूनही हजारो भाविक विविध दिंड्यांमधून सुमारे 35 दिवस पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्याचबरोबर अनेक भाविक ST आणि रेल्वेनेही पंढरपूरला जात असल्याने शहादा आगाराने यंदाही विशेष नियोजन केले आहे. शहादा तालुक्यातील बहिरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत झाली आहे. वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असून भिंतींना तडे गेले आहेत. छतावरील पत्रे व त्यांना आधार देणारे लोखंडी अँगलही पूर्णपणे गंजल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जीर्ण इमारत निर्लेखित करून नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याची मागणी मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे केली असून पालक व ग्रामस्थांनीही तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप करत ही सक्ती तातडीने थांबवावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पिंपळनेर येथील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दोंडाईचा वरवाडे नगर परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या संयुक्त विद्यमाने 89 दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वितरण राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभाग आणि साक्री तालुक्यातील दातर्ती येथील ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यात महू, शिसम, लिंब, काशीद आणि गुलमोहर या विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. मुख्याध्यापिका SP गायकवाड, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षक उषा साळुंखे, शिक्षक SB काकुळते, AU कोठावदे, 9वी व 8वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी मयुरी चांदूरकर, पौर्णिमा कपाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या सखोल मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी शहादा येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदार पडताळणी, अर्जाची छाननी, आवश्यक नोंदी तसेच मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. पिंपळनेर येथील मंगलमूर्ती नगरलगतच्या परिसरात मुसळधार पावसादरम्यान 2 विद्युत खांबांवरील शॉर्ट सर्किटमुळे 11 केव्हीची मुख्य विद्युत वाहिनी तसेच कमी दाबाच्या 2 वाहिन्या तुटून जमिनीवर कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. विद्युत प्रवाह सुरू असतानाच ही घटना घडली असली तरी परिसरातील नागरिक घराबाहेर नसल्याने दुर्घटना टळली. नशिराबाद येथील भवानीनगर भागात घराशेजारी असलेल्या पाण्याच्या हौदात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दिनांक 5 जुलै सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील दत्तात्रेय दत्तू गोपाळ चौधरी वय 45 यांनी रविवारी सकाळी राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे फुलगाव परिसरात शोककळा पसरली असून
मयताच्या खिशात सुसाईड नोट आढळल्याने आत्महत्येमागील कारणाबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसल्याने आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवाडे नगर परिसरात शनिवारी रात्री ऑन ड्युटी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून आणि धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धरणगाव ते त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ही बस अमळनेर, धुळे, मालेगाव, नाशिक मार्गे धावेल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट संजय महाजन, पालिकेचे गटनेते पप्पू भावे हजर होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्याच हस्ते बसचे चालक भूषण मराठे आणि वाहक VG चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. विशेष मतदार यादी पुनरावलोकन SIR मोहिमेच्या अंतिम टप्प्यात बूथस्तरीय प्रतिनिधींनी BLA, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत BLO खांद्याला खांदा लावून काम करत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेच्या बूथस्तरीय प्रतिनिधींच्या मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.